गडोत्यांचा समागम समागम गडोत्यांचा समागम समागम गडोत्यांचा समागम गडोत्यांचा
ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुनी वचढे वैराग्य वाढे चढोवढी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे सद्गुरु भक्तपराय संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा ज्यांचा समागम माझ्या जीवनामध्ये घडावा त्यांचं अंतर्लक्षण निर्देश करणारा आणि आशांचा समागम माझ्या जीवनामध्ये घडला तर माझ्या जीवनामध्ये काय काय लाभ होतील या लाभांचं चिंतन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल अभंगाचा एकंदरीत विचार करायचा झाला तर अंतःकरणामध्ये संकल्प निळोबाराय करतात की घडो त्यांचा समागम मला घडो परंतु त्यांचा म्हणजे कुणाचा तर ज्यांचे प्रेम विठ्ठली ज्यांचं प्रेम विठ्ठलावर आहे आशांचा समागम मला घडो मग आशांचा समागम तुम्हाला घडल्यानंतर निळोबाराय काय तुमच्या जीवनामध्ये लाभ होतील तर निळोबारायांनी एकंदरीत 5 लाभांचं चिंतन केलेले आहे हे कोणकोणते 5 लाभ माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतील पहिला लाभ होईल त्यांच्या समागमामध्ये
सहज गोष्टी जर ऐकल्या, त्यांच्या मुखातून निघणाऱ्या वार्ता जर सहज कानावर पडल्या तर पहिला लाभ होईल. परमार्थ पोटी दृढावे, माझा परमार्थ दृढ होईल. दुसरा लाभ सांगत असताना अनुतापासी दुनिव चढे, अनुताप दुपटीनं वाढेल. तिसरा लाभ वैराग्य वाढे चढोवडी, चढोवडीनं वैराग्य वाढेल. चौथा लाभ सांगितला निळा म्हणे वाढे भाव, अंतःकरणातला भक्तिभाव वृद्धिंगत होईल. आणि शेवटचा लाभ सांगितला की संचरे स्वानुभव निजांगे. स्वानुभव म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे, मी भगवंत आहे, मी परमात्मा आहे, असा जो स्वानुभव आहे त्या स्वानुभवाचा निजांगामध्ये संचार होईल. अशा अर्थाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या तथा प्रभू रामरायाच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय श्रीमद निवृत्तीनाथ महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये गेल्या 3 दिवसांपासून वैकुंठवासी परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण तुकाराम राघव पाटील आणि कैलासवासी सौभाग्यवती जिजाबाई तुकाराम पाटील या दोघांच्याही संयुक्त पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ सुरू असणारा हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव सोहळा, खरं म्हणजे कैलासवासी मातोश्रींना आपल्यातून जाऊन 19 वर्ष लुटली आणि कैलासवासी आजोबांना जाऊन 4 वर्ष झालेली आहेत. पण दोघांच्या जीवनामध्ये एक गोष्ट समान घडली. तशा सगळ्याच गोष्टी समान घडतात, काल आपण ऐकलंच. पण एक महत्वाची गोष्ट की दोघांचंही निधन जे झालं ते 16 तारखेला. 16 या तारखेमध्ये 1 + 6 बरोबर किती? 7. 7 मराठीत 7 म्हणतात आणि त्या तचा थ केला की 7 म्हणतात. म्हणून आयुष्यभर या दोघांनी परस्परांना साथ दिलीच, परंतु दोघांनीही देह ठेवण्याच्या वेळेस 16 तारखेला मरण आलं. 6 आणि 1 7 होतात. त्यावेळी मरणाच्या वेळी परस्परांना साथच दिली असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यांना मरण आलं. किती महत्वाचा सोहळा आहे, किती आनंदाचा सोहळा आहे. म्हणून हा काही दुःखाचा सोहळा नाहीये. महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. हा अनुपम्य सोहळा त्यांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आपल्याला अनुभवायला मिळतोय. विठ्ठल या सर्व सोहळ्याचं आयोजन नियोजन यांच्या माध्यमातून झालं. आपल्या सर्वांचे लाडके सुपरिचित आणि सुस्वभावी परोपकारी व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण काशीनाथ पाटील सर, आमचे पितृतुल्य काका, यांचे लहाने बंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे मोहनदादा आणि संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीनं अतिशय सुंदर नियोजन 3 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. रोज कीर्तनकारांच्या सोबत जे गायक मंडळ येतात ते रोज वेगवेगळे येतात. आतापर्यंत अनेक हजारो कीर्तनांमध्ये साथ केली असेल मृदुंगाचार्यांनी, गायकांनी, पण LED मध्ये आपलेच फोटो आपल्याला पाहायला मंडपात कधी भेटले नाही. परंतु सरांनी एक शक्कल लढवली. ते म्हटले आपल्याकडे पाकिट नाही आहेत, परंतु फोटो बाकी सगळ्यांचे आहेत. फोटो पाहिल्यानंतर आनंद वाटतो आणि म्हणून या सगळ्यांनी विनंती केली की हे आमचे फोटो आम्हाला द्या आता तुम्ही घरी लावायला. विठ्ठल विठ्ठल. पूज्यश्री बाबा आलेले आहेत. माझी विनंती आहे आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या भिवंडी तालुक्याचं पर्यायानं संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत आमचे विश्वनाथ दादा तेही आलेले आहेत. दोघांना विनंती करतो की आपण दोघांनीही व्यासपीठावर यायचं आहे आणि इथं स्थानापन्न व्हायचं आहे. विठ्ठल विठ्ठल
घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबारांचा अतिशय गोड हा अभंग आहे. निळोबाराय कोण आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे संत वाङ्मय प्रमाण मानलं जातं ते नि ते नि एवढं मानलं जातं. पहिले नि म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांपासून तर पुन्हा शेवटचे संत निळोबारा इथपर्यंत हे सगळं वाङ्मय प्रमाण मानलं जातं. निष्ठा हा परमार्थातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. परमार्थामध्ये अनन्यता निष्ठा असणं गरजेचं आहे. जसं ज्ञानोबाराय म्हटलं की आपण ज्ञान म्हणतो, तुकोबाराय म्हटलं की वैराग्य म्हणतो, नामदेव महाराज म्हटलं की प्रेममूर्ती म्हणतो, निवृत्तीनाथ महाराज म्हटलं की औदार्य त्यांच्याकडे आहे, तसं निष्ठा म्हटलं की निळोबारा विठाल. भगवंत आले होते. 42 दिवसांचं उपोषण इंद्रायणीच्या तटावर निळोबारायांकडून झालं. भगवंताला वाटलं अधिक दिवस उपवाशी राहिले तर जीवावर बेटेल, म्हणून स्वतः वैकुंठातला परमात्मा निळोबारायांकरता आला. परंतु भगवंताला पाहून निळोबारायांनी अतिशय विनयानं नम्रतेनं उत्तर दिलं, येथे तुझला प्रार्थीला वाचोनी आला सीता हो, प्रार्थीला वाचोनी आला सीता हो, प्रार्थीला वाचोनी आला सीता हो, प्रार्थीला वाचोनी आला सीता. येथे तुझलागे बोलाविले बोले प्रार्थीला वाचोनी आला सीता, प्रार्थीला वाचोनी आला सीता. निळोबाराय नम्रतेनं देवाला म्हणतात, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला सिका. तुकयाचा धावा करी तसे निळोबाराय म्हणतात. याचा अर्थ हा उपमर्द नाहीये, लक्षात ठेवा. या प्रमाणांमध्ये बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की अतिशय अहंकाराने निळोबाराय देवाला म्हटले असेल, तुझी प्रार्थना केली नाही, कशाला आला, तुला कोणी बोलवलं, असं नाही आहे. निळोबारायांना परमार्थातली प्रोसेस सिक्वेन्स माहिती आहे. जोपर्यंत संत अगोदर भेटत नाही तोपर्यंत देव कळत नाही. म्हणून तू देव आहेस आणि तू थेटच आलास. तू कशा करता आला, अगोदर संत प्राप्त व्हावेत, मग त्यांच्या माध्यमातून तू कळतो. म्हणून मी तुकयाचा म्हणजे संतांचा धावा करतोय आणि तुझी प्रार्थना मी अजून केली नाही, तू कशा करता आलास. या सर्व प्रसंगातून जगद्गुरु तुकोबारायांवर किती निष्ठा आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठातून 3दा परत आले होते. त्यातले एकदा सद्गुरु भक्तपरायण निळोबारायांकरता आले होते. विठाल निळोबारायांचा हा अभंग आहे, फार गोड आहे. बघा, या अभंगामध्ये निळोबाराय त्यांचा समागम घडो म्हणून संकल्प करतात, तथा त्यांचा समागम घडो म्हणून भगवंताला विनंती करतायत, प्रार्थना करतायत. कसंही घ्या. मानवी जीवनामध्ये समागम अथवा संगत हा अतिशय महत्वाचा घटक आहे. महाराज म्हणतात, संगत हा मानवी जीवनावर परिणाम करणारा अत्यंत प्रभावी आणि बलशाली घटक आहे. परमार्थात आपण येतो ना, ते शरीरामध्ये बदल घडवण्याकरता नाही, तर मनामध्ये बदल घडवण्याकरता. परमार्थात प्रवेश होतो शरीरात बदल घडवण्याकरता नव्हे. आणि परमार्थ केल्यानंतर शरीर बदलत नाही, मन बदललं पाहिजे. पण बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की अमक्यानं माळ घातली, कथा कीर्तन करायला लागला, इकडे तिकडे जायला लागला, सप्ताहाला जायला लागला, काय बदल झाला त्याच्या चेहऱ्यामध्ये, काय तेजस्वी चेहरा झाला. आमचे गुरुवारी राऊत बाबा सांगतात की ते जे चेहऱ्यावर आलेलं तेज आहे ना, ते तेज तपाचं नाहीये, तर ते गावरान तुपाचं तेज आलेलं आहे. विठाल उलट परमार्थिकाचा चेहरा कृश होतो. तुकोबाराय म्हणतात, जुरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया. जगद्गुरु तुकोबारायांची काय स्थिती झाली असेल.
जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा जो गुबगुबीत गालांचा चेहरा फोटोमध्ये दिसतो ना, तो तुकोबारायांचा नाहीच आहे मुळात. जगद्गुरु तुकोबारायांचा चित्रपट पाठीमागच्या काळामध्ये निघाला होता आणि त्या चित्रपटामध्ये अभिनय केला होता विष्णुपंत पागनीसांनी. आणि तो इतका हुबेहूब अभिनय केला की लोकांना तिथून पुढे तेच तुकाराम महाराज वाटायला लागले. म्हणून फोटोत सुद्धा त्यांचाच चेहरा आला. म्हणून तो तुकोबारायांचा चेहरा नाहीये. शरीरात बदल घडत नाही, परमार्थात आल्यानंतर मनात बदल घडले पाहिजे. विठ्ठल म्हणून काल ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं त्यांचं एक वाक्य मी नेहमी सांगत असतो की व्यवहारामध्ये जर तुम्ही असाल तर तिथं IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतं, माहितीचं तंत्रज्ञान. पण परमार्थात प्रवेश केल्यानंतर इथं IT नाहीये, मग इथं TT आहे. आणि TT शब्दाचा अर्थ होतो ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तुम्ही आतून किती बदलला. एखाद्या माऊलीचं लग्न झालं ना, 4-5 वर्षानंतर आजूबाजूच्या बाया विचारतात का हो तुमच्या सुनेला काही आहे का, तुमच्या सुनेला काही आहे का. जर पांडुरंग एक दिवस आपल्याला भेटला आणि तो म्हणाला 30 वर्ष माळ घालून झाले, तुमच्यात काही बदल आहे का. का जेव्हा माळकरी नव्हते तेव्हा जसं चालू होतं तसंच आत्ता चालू आहे. म्हणून इथं आलेख हा चढता चढता असला पाहिजे आणि तो आतून बदलाचा असला पाहिजे. विठ्ठल मग माणसाच्या मनावर परिणाम करणाऱ्या 10 गोष्टी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवंतानं सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या 10 गोष्टी आपल्यामध्ये परिवर्तन घडवतात, तर त्यातली पहिली महत्वाची गोष्ट आहे आगम, 2 आप, 3 प्रजा, 4 देश, 5 काल, 6 कर्म, 7 जन्म, 8 मंत्र, 9 ध्यान आणि 10 संस्कार. आगमोप प्रजादेश काल कर्मच जन्मच. पुढे वर्णन केलंय ध्यान मंत्रोथ संस्कारो दशैते गुण हेतवः. विठ्ठल या 10 गोष्टी आपल्या मनावर परिणाम करणार आहेत. आणि त्यातली सगळ्यात प्रभावी गोष्ट जर कोणती असेल तर प्रजा. आपण कोणत्या प्रजेच्या संगतीत राहतो, सहवासात राहतो, यावर आपलं पतन अथवा उद्धार अवलंबून असतो. लक्षात ठेवा. त्याजावे आत्म संत सेवे, त्याजावे आत्म संत सेवे, त्याजावे आत्म संत सेवे, त्याजावे आत्म संत सेवे. आपल्याला उद्धार जगाचा महिमा, त्याजावे आत्म संत सेवे, त्याजावे आत्म संत सेवे. गती आणि अधोगती, यश आणि अपयश, आपलं चांगलं होणं किंवा वाईट होणं, याच्यावर सगळ्यात मोठा घटक परिणाम करतो तो म्हणजे संगत आहे, प्रजा. लक्षात ठेवा. तुम्ही जर दुर्जनाची संगत केली तर तुम्ही दुर्जन व्हा, सज्जनाची संगत केली तर सज्जन हो. एक सुभाषितकार फार गोड वर्णन करतात. ते म्हणतात तुम्हाला वाटत असेल तुमच्या बुद्धीचा नाश व्हावा तर तुम्ही तुमच्यापेक्षा हलक्या लोकांच्या सहवासामध्ये राहा. तुम्हाला वाटत असेल तुमची बुद्धी आहे तशी राहावी तर तुम्ही तुमच्या समान अधिकारी लोकांच्या सहवासात राहा. आणि तुम्हाला वाटत असेल आपल्याला विशिष्ट व्हायचं आहे तर संतांची संगत करा. संतांच्या संगती मना मार्ग गाते, आगाऊची पतियेने बनते, आगाऊची पतियेने बनते. संतांच्या संगती मना मार्ग गाते, आगाऊची पतियेने बनते, आगाऊची पतियेने संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या सहवासात आपण राहिलो की आपण संत होतो. बघा, ह्रियते हि मतिम पुंसा हीनही सह समागमात. बुद्धीचा नाश करायचा असेल तर हीन लोकांची संगत करा. समैश्च समता मेती, आहे तसं राहायचं असेल
तर तुमच्या सम अधिकारी लोकांच्या सहवासात राहा. आणि तुम्हाला विशिष्ट व्हायचं असेल तर विशिष्ट विशिष्टताम असं वर्णन केलेलं आहे. म्हणून प्रजा म्हणजे 3 प्रकारची प्रजा असते या जगामध्ये. काही सात्विक लोक असतात, काही राजस असतात आणि काही तामस असतात. तुम्ही ज्याच्या सहवासात राहतात तुम्ही तसे होतात. विठाला म्हणून प्रमाण यांनी सांगितलं त्यजावे आधमा आणि संत सेवी. आधमा त्यजावे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी वर्णन करतात की आधमाचा त्याग केला पाहिजे. दुस्संग सर्व थैव त्याज्याः असे एक सूत्रच आहे. सर्व प्रकारानं दुर्जनाचा त्याग करावा. दुर्जन ज्या स्थळात राहतो त्या स्थळात राहू नये. तुकोबाराय म्हणतात दुर्जनाचा भला न हो अंगसंग बोलीला तो त्याग दिशाचा त्याग. दुर्जन ज्या स्थळात राहतो तिथे राहू नये. दुर्जनाच्या मुखातून निघणारे शब्द आपल्या कर्णरंध्रातून आपल्या हृदयात जाऊ नये. दुर्जनाच्या अंगावरून येणारा वाहता वारा सुद्धा आपल्या अंगाला लागू नये इतकं सावध दुर्जनापासून राहिलं पाहिजे असं संतांनी सांगितलंय. विठ्ठल. आणि आपण खुशाल पाप करणाऱ्या दुर्जनांसोबत राहतो आणि म्हणतो आम्ही त्यांच्या सोबत राहतो, आमचे दोस्त लय नालायक आहेत, पण मी मात्र तसा नाहीये म्हणतो. संजू बाबा असं होईल कधी? बाबा असं कधी होईल? शास्त्रामध्ये 5 महापाप सांगितली आहेत. किती? 5. लक्षपूर्वक आहे का? संगत किती खतरनाक असते ती. 5 महापाप सांगितली. त्यातलं पहिलं पाप सांगितलं ब्रह्महत्या, दुसरं पाप सांगितलं सुरापानम, तिसरं पाप सांगितलं स्तेयम म्हणजे चोरी करणं, चौथं पाप सांगितलं गुरुपत्नी गमन करणं आणि 5वं पाप सांगितलंच नाही. 5 महापाप आहे म्हणाले पण 4च महापाप सांगितली, 5वं महापाप सांगितलं नाही. मग त्यांना विचारलं का हो तुम्ही 4 महापाप सांगितली पण 5वं पाप? त्यांनी सांगितलं 5वं असं स्वतंत्र महापाप नाहीये, पण 5वं पाप जे घडतं ते संगतीमुळे घडतं. मग विचारलं कोण आहे 5वं महापाप आहे? सांगितलं दारू पीत नाही परंतु दारुड्याच्या सहवासात राहतो तो तेवढाच महापापी असतो. ब्रह्महत्या करत नाही पण त्याच्या संगतीत राहतो तेवढाच महापाप आहे. चोऱ्या करत नाही पण चोरटे जोडीदार सोबत घेऊन फिरतो तेवढाच महापापी. आणि गुरुपत्नी गमन किंवा परस्त्रीकडे काम भावनेनं पाहत नाही पण अशा लोकांना साथ देतो तो तेवढाच महापापी. सत्संगानं 5वं महापाप घडतं, संगानं 5वं महापाप घडतं. म्हणून आपण संगत जपून केली पाहिजे. विठाला. एक लक्षात घ्या तुम्ही महाराज, एकदा जरी दुर्जन जीवनामध्ये आला ना तरी पण आपल्या पाठीमागच्या सगळ्या सज्जनतेवर पाणी फिरवत असतो. लक्षात ठेवा. तुम्ही शेताला पाणी भरता का? इथं आलेले देवघरची शेतकरी मंडळी आहेत, परिसरातली बरीच आमचे किशोर काका वगैरे मंडळी, मेणे सरांना पण माहित आहे. ज्यावेळी विहिरीतून पाणी बाहेर पडतं ना लाटे मामा, त्यावेळी ते मोटारीनं बाहेर काढलं जातं, दंडात पडतं आणि दंडातून छानपैकी वाफ्यात जातं. अतिशय सुंदर प्रवास त्याचा चालू आहे, पिकांना पुष्ट करतं, अतिशय चांगला प्रवास, सुंदर प्रवास ते करतं. पण अचानक वावटळ येते आणि एखादी काडी उडून त्या दंडामध्ये आडवी पडते आणि आडवी पडली की मग मात्र तो पाण्याचा सुंदर प्रवास असतो तो हळूहळू मंदावतो आणि पाठीमागे कचरा काडी अडकून त्या दंडामध्ये तुंबारा बसतो. काय म्हणतात तुमच्याकडे? बरोबर ना? आणि तुंबारा बसल्यानंतर पुढचं पाणी कुठे जातं? पहिल्या गतीनं जेवढं चालू होतं तेवढ्या गतीनं जातं का? नाही. मागे पाणी अडतं आणि जिथं गरज नाहीये अशा चुकीच्या दिशेनं पाणी फुटतं आणि नको त्या ठिकाणी जाऊन नष्ट होतं. लक्षात ठेवा. जर एक सामान्य काडी दंडामध्ये आडवी पडली, पाटात आडवी पडली तर पाण्याचं एवढं मोठं नुकसान करत असेल तर दुर्जन रूपी काडी आमच्या जीवनात आडवी पडली तर आमच्या जीवनाचं किती वाटोळं करेल. लक्षपूर्वक ऐका तुम्ही. हे मी बोलत नाही, तुकोबाराय म्हणतात आड पडे काडी तरी ते बहुताची पाणी खोई, तरी ते बहुताची पाणी खोई, तरी ते बहुताची पाणी खोई.
तरी ते बहुतची पाणी खोडी, तैसा दुर्जनांचा संग. त्या पद्धतीनं दुर्जनांचा संघ असतो. बघा तुम्ही, आपण ज्याच्या संगतीत राहतो तसं आपलं जीवन बनत असतं. म्हणून दुस्संग सर्वथैव त्याज्याः असं वर्णन केले. आकाशातून पडणारा पाण्याचा थेंब, स्वाती नक्षत्रात पडणारा पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा काय होतो? मोती होतो. तोच पाण्याचा थेंब नागाच्या मुखात पडला तर त्याचं काय होतं? खाली जागेत ना सगळे, काय होतं त्याचं? विष. आणि तोच पाण्याचा थेंब जर तापलेल्या तव्यावर पडला तर त्याचं काय होतं? बाष्पीभवन होतं, तो जळून खाक होतो. पाण्याचा थेंब एकच आहे, पण तो संगत ज्याची करतो तसा बनतो ना. तसं आपणही ठरवावं की दुर्जन रूपी तव्यावर पडून आपली जीवनाची, आयुष्याची बर्बादी करायची आहे, की राजसी संसारी लोकांच्या नादी लागून आपल्या जीवनाचं विष बनवायचं आहे, किंवा संतांच्या संगतीत राहून आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा मोती बनवायचा आहे. विठाल. म्हणून संगत जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. बघा, मगाशी तुम्ही प्रमाण दिला, त्याजावे अधमा, अधमा त्याजावे, आणि कोण सेवावे? संत सेवी. संतांच्या सहवासात जाण्याचा नित्य प्रयत्न माणसानं केला पाहिजे. लक्षात ठेवा, संत संगत प्राप्त होण्याकरता पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. ही गोष्ट जरी खरी आहे तरी पण केवळ पूर्वजन्मीच्या पुण्यावर आणि प्रारब्धावर अवलंबून बसून काही फायदा नाहीये. 3 प्रकारची लोक असतात. एक वर्ग असतो कष्टाळू, दुसरा वर्ग असतो कटाळू, त्याला कवर टिंब देण्याचा पण कंटाळा आलेला असतो, आणि तिसरा वर्ग असतो त्याला म्हणतात कस टाळू. काहीतरी करून टाळायचं. सत्संगतीत जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. प्रपंच मात्र सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. प्रपंचामध्ये सायास पूर्वक प्रपंच केला जातो, आणि परमार्थ करायचा असेल, सत्संगत करायची असेल. एखाद्याला म्हटलं चल बरं ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये, तर महाले महाराज तो म्हणतो ज्ञानोबारांच्या सोहळ्यात चालले. वा 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 वा, काय माऊलींची आळंदी. अहो, देवालाही विश्रांतीसाठी यावं वाटलं असं ठिकाण म्हणजे अलंकापुरी. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, अशी अलंकापुरी, आणि तिथे जायचं. तुम्ही निघालात, वा फार चांगलंय बरं का. आता आपल्याला असं वाटतं की हा बॅग भरून लगेच आपल्या सोबत निघणार. सगळं बोलतो आणि नंतर म्हणतो आलोच असतो. हो, मी आलोच असतो. पुढे काय? पुढे काय? हा पण कशाचा आहे तेच काही कळत नाही. तो म्हणतो आलोच असतो, पण कारण 100 असतात, अनेक कारण असतात. आलोच असतो. इथं मात्र प्रारब्धावर ढकललं जातं, नशिबावर ढकललं जातं, आणि प्रपंच प्रयत्नानं केला जातो. परमार्थ हा सुद्धा प्रयत्नपूर्वक सत्संग काय प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु असं वर्णन केलेलं आहे. सत्संगेन परम प्राप्यम दुस्तरम तरते चिरात. पुढे प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. बघा, मी पुढचंच सांगितलं, यांनी मागची आठवण करून दिली मला. म्हणजे प्रयत्नपूर्वक सत्संग आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे. आणि म्हणून निळोबाराय देखील असाच संकल्प करतात. बघा, प्रयत्न केला पाहिजे, आणि प्रयत्न करून जर यश येत नसेल तर संत संगत प्राप्त व्हावी म्हणून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. असे अनेक अभंग आहेत की त्या अभंगामध्ये सत्संगत घडावी म्हणून तुकोबाराय देवाच्या समोर हाटून बसलेले आहे. देवाला म्हणतायत अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती. मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा. तुला मी कंटाळा आणणार नाही, मला संतांची संगत दे. अनंत प्रमाण आपल्याला सांगता येतील की सत्संगत प्राप्त व्हावी म्हणून संत समागमे एखादी परी. संत समागमे एखादी परी. संत समागमे एखादी
बुधावलीचा पण आवाज निघाला बरं का आता या सप्ताहामध्ये. वा, महाराज म्हणतात संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. कुठल्या का पद्धतीनं होईना त्यांच्या नाणीतला किडा मला कर, असं नामदेव महाराज म्हणालेले आहे. का कर? कारण ते वारकरी स्नान करतील. माणसाचा जन्म दे असं नाही. आणि स्नान करता करता ते हरिपाठ म्हणतील. पाण्याचा पहिला तांब्या ज्यावेळेस डोक्यावर पडेल आणि त्यांचा हरिपाठ सुरू होईल, सुंदर ते ध्यान वेविटेवरी करकटावरी ठेवणे असं सुरू झालं की मग त्यांच्या शरीरावरचं पाणी खाली येईल आणि तेच पाणी त्या पाईपमधून बाहेर येईल आणि बाहेर जी गटार असेल ना त्या गटारीतला मी किडा असेल आणि मग हरिपाठ म्हटलेलं पाणी त्यांच्या शरीरावरचं ज्यावेळी त्या पाण्यात येईल त्यावेळी मला पण हरिपाठ केल्याचं पुण्य लाभेल म्हणून संतांच्या नाणीतला किडा मला काय विचार आहे. एखादी परी कुठल्या का परी न होईना व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. कुत्रा बनव मला संतांच्या घरातला कुत्रा. तरी पण मी नफ्यातच आहे. तरी पण मी म्हणजे काय संत संगतीला परमार्थामध्ये किंमत आहे महाराज. आपण कुणाचीही संगत करतो चुकीचं आहे महाराज. सावधान राहा संगतीच्या बाबतीत. विठाल महाराज मोठमोठ्या लोकांनी चुकीच्या लोकांची संगत केल्यामुळे बदनाम झाले, ट्रोल झाले. विठाल विठाल. आता हे उदाहरण काय गाथेतलं किंवा पुराणातलं नाहीये. हे 2025 मधलं आहे. तुम्ही पहा कुठे तुम्हाला जिथं पाहायचं तिथे. ढेकणाच्या संगे हिरा कुसंगे नाडीला ढेकणाच्या संगे हिरा जो घुंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जड वस्तूवर संगतीचा परिणाम होतो तेव्हा सजीवावर होईल यात काय नवल. जड वस्तू हिरा हा सजीव नाहीये, जड आहे. आणि तो इतका टणक असतो मेणीसर. तुकोबारांनी त्या हिऱ्याची परीक्षा कशी घ्यायची हे सांगितलं. तुम्हाला मी प्रात्यक्षिक करून दाखवू शकतो की हिरा किती कडक असतो. तुकोबाराय म्हणतात घण घ्यायचा, आयरन घ्यायची आणि त्या घणावर तो हिरा ठेवायचा. वरून घणावर आयरनवर ठेवायचा आणि वरून घणानं घणाघाती घाव घालायचा. जो खरा हिरा असतो ना तो एकतर आयरनीत घुसतो नाहीतर घणामध्ये घुसतो, पण तो फुटत नाही. आणि जो डुप्लिकेट असतो तो फुटल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर मी घण आणि आयरन घेऊन येतो. तुम्ही एक ती जबाबदारी तुमच्याकडे. तुम्ही हिरा घेऊन या, आपण इथं प्रॅक्टिकल करून पाहू. विठाला विठाला हा हिरा ठेविता हिरली पानिता जोगरी तुझे मुल पावे
घणी मारिता जो वाचे तोची खरा आणि तोची मोल पावे. त्यालाच किंमत प्राप्त होते. कोणत्या हिऱ्याला किंमत प्राप्त होते? जो घणाचा घणाघाती घाव सहन करतो तो खरा हिरा असतो. लक्षात ठेवा. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. आणि असा असणारा हिरा जर ढेकणाच्या सहवासात गेला तर क्षणार्धात त्या हिऱ्याचं पाणी होतं. लक्षात ठेवा. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, म्हणून हिऱ्यांनी ढेकणाची संगत कधी करू नये. विठ्ठल विठ्ठल. महाराज जगद्गुरु तुकोबारांनी नाटाच्या अभंगामध्ये साधू युवा ज्याच्याकडे सगळे चांगले गुण आहे असा माणूस सुद्धा संगतीमुळे बिघडवू शकतो. म्हणून त्याला आवर्जून सांगितलंय की तू सत्संगतीत राहायला चुकू नको. महाराज जे फापललेले लोक आहेत ते फापलतील यात नवल नाही, परंतु जे संयमी जीवन जगतात अशाही लोकांना सांगितलंय तुम्ही सुद्धा संगतीत सावध राहा. काय शब्द वापरले तुकोबारांनी? तुकोबाराय म्हणतात, दशा यौवन मानली अंगी तरुणेस तू पांगिला नव्हे विषय संगी. विषयांच्या सहवासात तू नाही आहेस. काम क्रोध लोभ मोह त्यागी या विकारांचा तू त्याग केलेला आहेस. फार चांगला आहे तू. पण लक्षात ठेव, एक जरी दुर्जन तुझ्या जीवनामध्ये आला तर इथून पाठीमागच्या सगळ्या चांगल्या गुणांवर पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राहे संत संगी चुकू नको. विठ्ठला म्हणून संगत हा घटक फार खतरनाक आहे. म्हणून आपण नेहमी चांगल्या लोकांच्या, चांगल्या विचारांच्या, चांगल्या ग्रंथांच्या, चांगल्या कार्याच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. वाईट कामापासून माणसानं परावृत्त झालं पाहिजे आणि सत्कर्मात आपली प्रवृत्ती झाली पाहिजे. आणि याकरता प्रयत्न करावा. प्रयत्न करून सत्संग लाभत नसेल तर अंतःकरणामध्ये संकल्प तरी करावा. काय संकल्प करावा? अभंगाच्या पहिल्या त्यांचा समागम घडो. आता त्यांचा म्हणजे कुणाचा? त्यांचा या शब्दांना अंतर्लक्षण निर्देश केलेला आहे. लक्षात ठेवा, संत हे सावध असतात. जगद्गुरु तुकोबाराय देखील अनेक अभंगांमध्ये थेट संतांची संगत घडो असं म्हणत नाही. कोण पुण्य यांचा होईन सेवक, इथं यांचा हा शब्द वापरला आणि यांचा शब्दाने अंतर्लक्षण निर्देश केला की जिही द्वंद्वाधिक दुराविली आशांचा सेवक मी कोणत्या पुण्याईनं होईल. कारण देव समदर्शी आहे. त्याच्या समोर कुणीही आला तर तो म्हणतो नाही हे माझे भक्तच आहे. एक दिवस असं झालं की तुकोबारांसोबत एक वारकरी नेहमी पंढरपूरला जायचा.
जगद्गुरु तुकोबारांची एंट्री पंढरपूरमध्ये झाली की सगळे लोक तुकोबारांच्या पाया पडायचे, तुकोबारांना संत म्हणायचे आणि मग याच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण व्हायचा. आपल्या कार्याचा द्वेष करणारे बाहेरची लोक नसतात, आपल्या अत्यंत जवळची लोक असतात. लक्षात ठेवा, बाहेरची लोक कोणी जळत नाही. आपल्या जवळची लोक आपला द्वेष, तिरस्कार, मत्सर करतात, त्यांना सहन होत नाही. आणि हा मानवी स्वभाव आहे. असूया त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. हा इतका पुढे चालला, मी का नको, म्हणून त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना त्या लोकांनीच खाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आज टाळकऱ्यांचं नुकसान, माळकऱ्यांचं, वारकऱ्यांचं जे नुकसान केलं असेल आतापर्यंत कुणी केलं तर ते पुढारी लोकांनी केलं नाही, वारकऱ्यांनीच वारकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम केलेलं लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वारकऱ्यांनाच सांगितलंय की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर या अभंगाचं ध्रुपद म्हणा, ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. भक्त, भागवत, वैष्णव हे कोण आहे? आपणच आहेत ना सगळे. आणि आपल्या लोकांचा तिरस्कार, द्वेष, मत्सर कोण करतं? आपणच करतो. म्हणून आपणच आपल्या लोकांचा, एक मी वाचलं होतं कधी कधी ना त्या व्हॉट्सअपला खूप छान असं येत असतं, आमच्या सरांनीच पाठवलं होतं मला. बाबा त्यात काय होतं की एक लोखंडाचा तुकडा आणि सोन्याचा तुकडा दोघांची भेट झाली, संजू बाबा. आणि दोघांनीही परस्परांना विचारलं काय कसं काय, क्षेम कुशल दोघांनी विचारलं, झालं. आणि नंतर मग ते सोनं सांगायला लागलं की माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे रे. त्यावेळी लोखंड म्हणालं तुझ्या जीवनात कसलं दुःख आहे? म्हणे मी कुठल्या तरी खाणीमध्ये होतो, मला वरती काढण्यात आलं, मला वितळवण्यात आलं, मला अलंकार बनवला आणि अलंकार माझा बनत असताना हातोडीचे घाव मला सहन करावे लागले. त्यावेळी लोखंड म्हणाल तुझं जसं आहे तसंच माझं आहे, दुःख का करतोस? लोखंड सोनं म्हटलं नाही मला किंमत फार आहे पण घाव फार सहन करावे लागतात. त्यावेळी लोखंड म्हणाल बाबा तुझ्यापेक्षा माझं दुःख जास्त आहे, तू सोनं आहे आणि तुझ्यावर घाव घालणारी हातोडी ही लोखंडाची आहे, पण लक्षात घे मी ही लोखंड आहे आणि माझ्यावर घाव घालणारा घन सुद्धा लोखंडाचाच आहे. ज्यावेळी आपलीच माणसं आपल्यावर घाव घालतात ना त्यावेळी जे दुःख होतं ते सांगता येत नाही, वाणीनं न सांगता येणारं दुःख असतं. विठाला महाराज जग शिव्या देईल, बेवड्या लोकांनी शिव्या दिल्या वारकऱ्यांना, काय नवले ते दारू पिऊनच आलेले. पण एक माळकरी म्हणतो मी दुसऱ्याच्या मौतीला सुद्धा जाणार नाही, काय याचा अर्थ आहे? पखवाज वादक पीटी मास्तरचा मत्सर, पीटी मास्तर गायकाचा, गायक कीर्तनकाराचा, कीर्तनकार चोपदार, तुमचा कशाला करू म्हणाले, तुमच्याकडे चोप देण्याकरता हे दंड सागाचे करून ठेवले कशा करता पाहिजे नाही बाप. लक्षात ठेवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाच. तुकोबारांच्या सोबत राहणारा त्याच्या अंतःकरणातील अहंकार जागा झाला आणि तो म्हणायला लागला यांचीच पूजा का, माझी का कोणी करत नाही. आणि त्याला कोणी संत म्हणे ना, पांडुरंगाच्या समोर गेला, देवाला म्हणाला देवा आजपासून तुम्ही मला संत म्हणायचं आहे. देव म्हणाले मी तर सगळ्यांनाच संत म्हणतो, तू संत. तो म्हटला तुम्ही फक्त म्हणून फायदा नाही, तुकोबाराय मला जर संत म्हणाले तर सगळे पंढरपूरचे लोक माझ्या पाया पडतील. सांगा बरं तुकोबारायांना मला संत म्हणायला. तुकोबारायांना बोलवलं, तुकोबा इकडे या. आले महाराज. पांडुरंगाने सांगितलं महाराज तुमच्या पाया पडतो पण तुमच्या सोबत हा वारकरी येतो ना तुम्ही याला संत म्हणा ना एकदा. तुकोबाराय म्हटले मी नाही म्हणणार याला संत. विचारलं का? तुला माहिती आहे हा घरी जाऊन काय उद्योग करतो? इथं स्वच्छ धोतर, मस्तपैकी कपडे असतात सफेद, फेटा बिटा बांधतो, माझ्यासारखा महाली बाबाचा फेटा बांधतो, मोठमोठा गंध लावतो, कपाळाला बुका लावतो, कानाला गंध लावतो, सगळ्या 12 ठिकाणी गंध लावतो, जाड जाड तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घालतो आणि इथं येऊन दांभिकपणा करून सांगतो की मी तुझा फार मोठा भक्त आहे. आणि घरी गेला ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं की लगेच ग्रामपंचायतला फॉर्म भरतो आणि याला मी संत म्हणू, याला संत म्हणू? हा ढोंगी आहे. हे माझे शब्द नाहीये, तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय म्हणतात करी सीते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. तुला काय माझं करायचंय करून घे पण मी त्याला संत म्हणणार नाही. आणि विचारलं का संत म्हणणार नाही? त्यावेळी उत्तर देताना सांगितलं
जया राज्य द्रव्य करणे उपार्जन दैव